प्रहार संघटनेच्या वतीने येत्या सोमवारी तहसीलवर दिव्यांगाच्या वतीने व शेतकरी बांधवाच्या वतीने एक धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. तर या पोलीस महानिरीक्षक साहेबाला परवानगीसाठी निवेदन दिलेलं आहे. तर आमचा एकच हेतू आहे की दिव्यांग बांधवाला जे टेम्पररी जे पगार आहे ते वेळोवेळी भेटावा व दिव्यांगाच्या जे विविध मागण्या होता त्या मागण्याला न्याय भेटण्यासाठी आमचा पूर्णा तालुक्याच्या वतीने एक भव्य मोर्चा आहे. ना जे दिव्यांग प्रमुख आहेत ते आपल्या आता सिव्हिल सर्जनकडून आणि ते स्वावलंबन योजनेअंतर्गत ते टेम्पररी दिलेत काही लोकांना, काही कायमस्वरूपी मूकबधीर आहेत, काही अपंग आहेत. त्यांना टेम्पररी प्रमाणपत्र असल्यामुळं त्या टेम्पररी प्रमाणपत्र असणाऱ्यांचं निराधार पेन्शन बंद झालेलं आहे आणि त्यांच्या आता कुठंही नेऊन कोणत्या तरी तपासण्या केल्या त्यांचं अपंगत्व हे कायम स्वरूपाचंच आहे, मूकबधीर ते कायमच आहेत. पण टेम्पररी फक्त मेडिकल सर्टिफिकेट असल्यामुळे ज्यांचं पेन्शन बंद झाले ते पूर्ववत करण्यात यावं ही प्रथम मागणी आहे. आणि काही लोकांचं जे आधार बेसनुसार आधार रुपये कमी जास्त असल्यामुळं निराधारचे पेन्शन बंद झालेलं आहे. तर आधार हा वयाचाही पुरावा नाही आणि कोणता आपला आय डी प्रूफ बी नाही, ते UDID कार्ड आहे आमचं म्हणणं तेच आहे. त्यामुळे आधारच्या वयानुसार पेन्शन बंद होऊ नये. आणि याच्यामध्ये असं झालं की लाडकी बहीण योजना आली आणि काही लोक महिलांना अगोदर श्रावण बाळामध्ये निराधार पेन्शन चालू होतं. मग त्यांनी श्रावण बाळचं निराधार पेन्शन चालू असल्यामुळे लाडक्या बहिणीची फॉर्मच नाही भरली आणि आता श्रावण बाळचं पण पेन्शन कशामुळे बंद झालं की वय कमी असल्यामुळं. त्यामुळं अशा काही महिला दोन्ही योजनेपासून ज्या वंचित आहेत त्यांना एक लाभ मिळावा ही एक मागणी आहे.